नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण शेकडेवारी हा टॉपिक बघितला आहे. तुम्ही डायरेक्ट जर या लेक्चरवर आले असाल तर मागचे लेक्चर बघा, त्याच्यामध्ये 6 गणितं घेतलेली आहेत आणि हे आता 7वं गणित आहे. हे बघा, परीक्षेला विचारलेलं गणित आहे आणि सोप्या पद्धतीनेच मी शिकवते. बघा, तर 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के? तर टक्केवारी काढताना मी तुम्हाला शिकवलं होतं त्या पद्धतीने कसं करायचं. तर 144 आणि 2400 म्हणजे 2400ला 144 आहेत, बरोबर. 2400 पैकी 144, तर 100 पैकी किती म्हणजे x मानायचे आणि मग तिरका गुणाकार करायचा. तर x बरोबर 100 गुणिले 144 आणि भागिले 2400. ठीक आहे. आता बघा, हे 0 आहेत, हे 0 आहेत, हे 0 आहेत, हे 0 आहेत. जे हा भागाकार जो आहे ना, तो मी तुम्हाला एक लेक्चरमध्ये शिकवीन. तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगा की असा कोणता टॉपिक आहे जो शिकवायचा आहे, तर मी तो शिकवीन तुम्हाला. तर बघा, आता 12चा पाढा येत असेल तर 12 दुने 24 आणि 12च्याच पाढ्यात बघा 12 गुणिले 12 म्हणजे 12चा वर्ग 144 येतो आहे, बरोबर. तर 12 दुने 24 आणि 12 गुणिले 12 केले तर 144, बरोबर. त्यानंतर बे के बे आणि बेसक 12. ठीक आहे. तर याचं उत्तर येतं 6. इथे हा 1 आहे, 1 गुणिले 6 केले तर 6 येतं उत्तर, 6%. मग याचं उत्तर येतंय बी. आता याच्या पुढचं बघा, 44% म्हणजे किती? तर हे एकदमच सोपं गणित आहे. तर याचे पर्याय दिलेले आहेत, पण बघा सोपं गणित असल्यामुळे मी पर्याय लिहिलेले नाही आहे त्याच्यामध्ये. तर काय करायचं आहे आपल्याला, तर बघा याचे पर्याय मी लिहिलेले आहेत. तर 45% म्हणजे किती? आता काय करावं लागतं माहिती आहे का, हे जे पर्याय जे आहेत ना, तर त्याला 100ने गुणायचं म्हणजे तुम्हाला, आणि ज्याचं उत्तर 45 येतं ना, तर ते आपलं बरोबर उत्तर आहे. म्हणजे समजा आता ए बघूया, तर 5/9 गुणिले 100 करायचं. त्यात बी आहे तर पुन्हा एकदा ह्याच्या गुणिले 100 करायचं, असं करायचं. तर बघा आता इथे भाग पण नाही जाते आणि याचं उत्तर नाही येणार. आपण असा अंदाज करू शकतो की 500 गुणिले, बघा इथे गुणाकार केला तर काय येईल, 500/9. तर याचं 45च्या आसपास उत्तर येईल, म्हणजे हे नाही येणार, बरोबर. त्यानंतर 15 म्हणजे 15वर 2 पुन्हा एकदा, मग ए चेक केला म्हणजे नाही, आता बी चेक करायचा. 15/33 गुणिले 100. तर याचं पण नाही येणार, कारण 1500/33 केलं तर उत्तर मोठं येईल त्याचं. ठीक आहे. तर त्यानंतर सी बघूया. तर सीमध्ये बघा, 9/20 गुणिले 100 करायचे. तर बघा 20 एके 20, 20/5 100, 5/9 45 म्हणजे हे याचं उत्तर 45 येतं. म्हणजे याचं उत्तर काय आहे, सी याचं उत्तर आहे. तरी पण आपण डी पर्याय एकदा चेक करूया. बघा 9/10 गुणिले 100, 10 एके 10, 10 10 100. ठीक आहे. आणि मग याचं उत्तर येतं 90. म्हणजे हे उत्तर नाही, कारण 45 उत्तर यायला पाहिजे ना. मग हे बघा, याचं उत्तर 45 आहे, तर मग सी याचं उत्तर आहे, बरोबर. आता बघा पुढचं गणित सेम तसंच आहे, फक्त हे जे पर्याय जे आहेत ना, ते पॉईंटमध्ये दिलेले आहेत. मगाशी जे होते ते बघा, दाखवते तुम्हाला. हे बघा, मगाचे जे ते अंशछेदामध्ये पर्याय होते, पण पद्धत तीच आहे. तर यामध्ये काय करायचं आहे बघा, पुन्हा एकदा म्हणजे पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे, म्हणजे 100ने गुणायचं. तर पर्यायच बघावे लागतात इथे. आता बघा 1.5 × 100, प्रत्येक जो पर्याय आहे त्याला 100ने गुणायचं आहे. 0.15 गुणिले 100 आणि 15.0 गुणिले 100. ठीक आहे. तर आता बघा, ज्यांना पॉईंटचं गुणाकार नसेल येत ना, त्यांनी पण नीट लक्ष द्या. काय करायचं असतं बघा, 15चा पाढा तर येतो, तर पहिल्यांदा पॉईंट नाही असं समजून गुणाकार करायचा. 15 एके 15 आणि जेवढे शून्य आहेत तेवढे द्यायचे, बरोबर. हे 2 शून्य आहेत, 15वर 2 शून्य आपण दिले. आता एक पॉईंट आहे म्हणजे इथे पॉईंट येईल आपला. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता हा गुणाकार करूया. 5 म्हणजे 51वर 2 शून्य येणार आणि एक पॉईंट नंतर आहे म्हणजे इथे पॉईंट येणार.
एक आहे. जर इथे 2 अंक असते ना, बघा आता इथे 2 आहेत. आता पुन्हा तसाच गुणाकार करायचा. 15वर 2 शून्य येतील. आता 1 आणि 2 संख्यांनंतर पॉईंट आहे, म्हणजे 1 आणि 2. ठीक आहे. त्यानंतर आता बघा पुन्हा एकदा तसाच 15वर 2 शून्य द्यायचे. इथे आता बघा इथे पॉईंट आहे. आता इथे पॉईंट आहे म्हणजे इथे येईल का? नाही येणार. का नाही येणार सांगते तुम्हाला. कारण कोणत्या पण संख्येच्या नंतर जर 0 असेल ना, तर तो 15च आहे. म्हणजे हे जे आहेत ना, हे 15च आहेत. समजलं का? म्हणजे जसं बघा 12.0 अशी जर संख्या असेल तर ती 12च आहे. ठीक आहे. 8.0 म्हणजे 8च आहे ती संख्या. त्यामुळे याचं उत्तर 1500 येईल. तर बघा आता आपल्याला काय उत्तर हवं होतं? 150. तर हे उत्तर कोणत्या? ए पर्यायामध्ये, म्हणजे पर्याय ए हा बरोबर आहे. पुढचं गणित बघूया. हे गणित थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, पण लक्ष देऊन जर तुम्ही सोडवलं ना तर हे सोडवता येईल तुम्हाला. तर बघा, तर 1600चे 6 आणि 1/4 दिलेत. तर हे बघा याचं ना एक फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवून ठेवते. जर 1/4 असतील ना तर 0.25 लिहिले जातात. हे बघा दिसतंय का? हां. त्यानंतर 1/2 जर असतील ना तर 0.5 लिहिले जातात. आणि जर 3/4 जर असतील ना तर 0.75 लिहिले जातात. हे तुम्ही लक्षात ठेवून द्या. आता बघा इथे 1/4 दिले म्हणजे 0.25 आणि 1/2 म्हणजे 0.5. तर आपण यांचे ना त्याच्यामध्ये बेरीज करूया. ठीक आहे. तर आता बघा गणिताकडे बघा आधी. 1600 आहेत. ठीक आहे. आणि 1600चे लिहिलेले आहेत बरोबर. 1600चे आता 1/4 म्हणजे 0.25 म्हणजे आपण 6.25 लिहूया अधिक. ठीक आहे. आता 800चे काय सांगितले? तर 12 आणि मग 1/2 म्हणजे 0.5 लिहितो बरोबर आपण. तर मग 800चे लिहायचे 12.5, कारण हे त्याच्यामध्ये आपण बेरीज केलेत. ठीक आहे. ते त्यांच्यामध्ये आपण ॲड केलेत. ॲड कसे केले बघा मी तुम्हाला एक सांगते. 0.6 होते ना, म्हणजे 6 मी तुम्हाला मग अशी शिकवलं की जर म्हणजे इकडे पॉईंट असेल तर ती संख्या तीच असते. म्हणजे 6.00 म्हणजे 6 येतात बरोबर. मग आपल्याला इथे 6 दिलेले आहेत आणि ही जी आहे ना 0.25 याच्यात ॲड करायचे. मग असे करायचे बघा. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह ठेवायचं आणि बेरीज करायची. हे बघा 6.25 येतात. तशी त्याची पण बेरीज केली तर 12.5 येतात. ठीक आहे. तर मग आता आपण काय करायचं? यांचं उत्तर काढूया. बघा एकदम सोपं असं आता झालेलं आहे ते. आता बघा काहींना कठीण वाटत असेल पण बघा अगदी सोपं आहे गणित. आता बघा काय करायचं? तर हे बघा आता इथे 6.25 लिहिलेत बरोबर आणि 1600. मग आपण कसं लिहायचं? तर 100ला म्हणजे जिथे पर्सेंटेज दिलेले असतात ना त्याच्या खाली आपण 100 घेतो. माहिती आहे ना आपल्याला जे काढायचे असतील तर आधी शिकवलं. तर 6.25 आणि खाली लिहायचे 100 आणि बरोबर हे जे उत्तर येईल त्याला आपण x मानू आणि भागिले 1600. ठीक आहे. आता तिरकस गुणाकार करूया आधी सांगितलेल्या पद्धतीनुसार. आणि मग आपण बघा का आता 100x बरोबर तिरकस गुणाकार करतोय ना आपण. तर 1600 गुणिले 6.25. ठीक आहे. आता बघा एक्सची व्हॅल्यू आपण कशी काढणार? तर 1600 गुणिले 6.25 छेद आणि मग इथे लिहायचे 100. ओके. तर आता बघा भागाकार कसा करायचा? तो वरचे 2 0 आहेत म्हणून खाली पण 2 0. आता 6.25 16 गुणिले 6.25 असं आलं. ठीक आहे. असं आलं. आता यांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल. तर बघा आता गुणाकार कसा करायचा तुम्हाला इथे दाखवते मी. 16 गुणिले 6.25 हे कसे करायचे बघा. तर 6.25 गुणिले 16 करायचे. ठीक आहे. तर आपण काय करायचं माहिती आहे? जसं आपण गुणाकार करतो ना तसंच करायचा. तर आपण 16 गुणिले 5 करूया आधी. ठीक आहे. 16 गुणिले 5 किती होतात? 80. ओके. आता 16 दुने 32 येणार आणि 16 96 आणि मग जसं करतो तसं 0 आणि 10. ठीक आहे. तर चला 1 पुन्हा एकदा 0 येईल आणि इथे 10 येतील. बघा आता इथे पॉईंट येताना नीट लक्षात घ्या. 1 आणि 2 घरानंतर पॉईंट आहे. म्हणजे इथे पण 1 आणि 2 म्हणजे इथे पॉईंट येईल. ठीक आहे. इथे म्हणजे याचं उत्तर काय येतं? 100.
म्हणजे आपण इथे लिहूया याचं उत्तर काय येतं 100. ठीक आहे, याचं उत्तर नाही आलेलं बरं का, हे या बाजूचं उत्तर आलं आहे. आता आपल्याला अजून अधिक, आता याला अधिक असणार आहेत ना, तर अधिक आणि मग हे करूया आता आपण बघ. ठीक आहे, याचं उत्तर आपण अजून काढलेलं नव्हतं. तर बघा पुन्हा एकदा 12.5, आता इथे जसे खाली लिहिले ना, तर 12.5च्या खाली आपल्याला 100 लिहायचे आहेत. बरोबर उत्तराला आपण x मानूया आणि खाली किती लिहायचे आहेत 800. ठीक आहे, म्हणजे 100ला 12.5 तर 800ला किती असं करायचं असतं. आणि त्यानंतर तिरकस गुणाकार करूया. तर बघा 100 गुणिले x येईल बरोबर 800 गुणिले 12.5 असं येईल. ठीक आहे, आता बघा आता हे जे गुणिले असतात तर ते या बरोबरच्या चिन्हाच्या या बाजूला गेल्यावर ते भागिले होतात. मग x बरोबर 800 गुणिले 12.5 आणि खाली किती येणार 100. आता हे 2 0 काढले, हे 2 0 काढले. आता 8 गुणिले 12.5. ठीक आहे, आता मगाशी जसा गुणाकार केला ना तसंच आपल्याला पुन्हा एकदा करावा लागणार आहे. तर बघा इथे दाखवते मी करून. 12.5 गुणिले 8. ठीक आहे, 8 पंच 40, 8 दुने 16 आणि 4, 8 दुने 16 आणि 4 किती होतात 20. आले 2, 8 1 8 9 10. आता एक पॉईंट नंतर बघा एक घरानंतर पॉईंट आहे, म्हणजे इथे पण एक घरानंतर एक पॉईंट, म्हणजे पुन्हा काय आलं उत्तर 100च आलं. ठीक आहे, म्हणजे आता याचं पण उत्तर 100 आलं. बघा म्हणजे ह्याचं उत्तर आता इथे नीट लक्ष द्या. बघा याचं उत्तर पण 100 आलं इकडच्या बाजूचं आणि याचं उत्तर पण 100 आलं आणि इथे अधिकचं चिन्ह आहे बरोबर. म्हणजे मग 100 अधिक 100 किती होतात 200. ठीक आहे, बघा इकडचं याचं उत्तर, हे जे गणित नीट बघा, याचं उत्तर आपण 100 काढलं, याचं 100 काढलं, मध्ये अधिकचं चिन्ह आहे म्हणून 100 आणि 100 200, म्हणजे उत्तर काय आलं 200. हे गणित 3-4 वेळा सोडवा, कारण थोडं मोठं लेंदी आहे गणित, पण सोपं आहे ते प्रॅक्टिस केली तर. 2-4 कन्सेप्ट त्याच्यामध्ये एकत्र होतात. ते त्याच्या पुढचं गणित बघूया आता. बघा ह्याच्यामध्ये ना फक्त एक कन्सेप्ट एक्स्ट्रा आहे. आता बघा 400 ग्रॅम हे 8 किलोच्या किती. आता गणित सोडवताना नेहमी लक्षात घ्या की हे जे एकक आहे जे हे ग्रॅम आहे आणि हे किलो आहे, तर यांचं ना एक नेहमी सेम असायला पाहिजे. आता हे वेगवेगळं आहे बघा, तर मग आपण काय करूया 800 किलोचे पहिल्यांदा ग्रॅममध्ये करून घेऊया. तर बघा 1 किलो म्हणजे किती, तर 1000 ग्रॅम. ठीक आहे, म्हणजे आपण किती शून्य देतोय 3 शून्य देतोय, म्हणजे 8 किलो म्हणजे किती येणार तर 8000 ग्रॅम येतील. ठीक आहे, तर हे पहिल्यांदा कन्वर्ट करून घ्यायचं, कारण नाहीतर मग आपलं गणित चुकतं आणि मग आपल्याला कळत नाही की उत्तर का चुकलं. तर 8000 ग्रॅम आलं. आता गणित बघा 400 ग्रॅम हे 8 किलोच्या किती टक्के येतं. तर मग काय करायचं, सेम ती प्रोसेस आपण जी करतो ती बघा. तर 8000 ग्रॅमच्या बघा हे 8000 ग्रॅमपैकी 400 तर 100 पैकी किती, हे असं आपण करतो. ठीक आहे, बघा आणि मग आता हे 8000 कसे आले समजलं ना. आता यांचं कॉमन आपण करतो तसा तिरकस गुणाकार करायचा. तर बघा कसं करायचं, आता नीट बघा 400 गुणिले 100 आहेत, 400 गुणिले 100 आणि बरोबर 8000 गुणिले x आहेत. ठीक आहे, आता हे इकडे आहेत तर ते खाली गेल्यावर काय होतात गुणिले आहेत तर भागिले होतात, म्हणजे x बरोबर 400 गुणिले 100 आणि 100 आणि 8000. ठीक आहे, तर मग बघा 1 2 3 1 2 3, म्हणजे याचं उत्तर किती आलं. तर बघा हा का उत्तर नाही आलं अजून, 40 आणि 8 आले बरोबर. आता 4/8 आले. हां आता बघा हां ह्याच्यामध्ये बघा 1000 ग्रॅम ना, 1 शून्य जास्त येईल कारण 8 किलो आहे ना. हां 8. तर बघा आता ह्याचं उत्तर काय येईल, तर 8000 आहे, म्हणजे 8 1 8 आणि 8 5 40, म्हणजे याचं काय उत्तर येतं 5. ठीक आहे, त्याचं उत्तर 5 येते, 8 5 40. ठीक आहे, पुढचं आणि शेवटचं गणित बघूया आता. हे पण परीक्षेला विचारलेलंच आहे, तर जे प्रॅक्टिस करत घेतली ना ते एक गणित एकदम सोपी असतात. आता बघा हा का टिंबटिंबचे 16% किती येतात, पर्याय दिलेले आहेत. तर आपण टिंबटिंब म्हणजे आपण काय करूया, तर टिंबटिंब म्हणजे आपण x मानूया. ठीक आहे, म्हणजे किती येते आपल्याला आता माहिती नाही आहे. ठीक आहे, तर टिंबटिंबचे 16% बरोबर. म्हणजे आता ही एक कोणती तरी अमाऊंट आहे, म्हणजे x आहे,
तर तिचे म्हणजे कितीचे आणि मग 100ला 16 येणार. तर मग त्याचे किती दिलेले आहेत ते, असं ते गणित आहे. बघा आता बघा गणितामध्ये ना इथे 88 दिलेले आहेत. ठीक आहे, जे पोलीस शिपाई अमरावती 2024ला जे गणित विचारले ते तिथे 88 दिलेले आहेत. तर बघा टिंबचे 88 16% इज इक्वल टू 88 बरोबर. म्हणजे आता इथे एक्स नाही येणार बघा, म्हणजे त्याचं उत्तर जे आहे ना तर ते 88 येते. म्हणजे ही जी संख्या आहे ना तर असं येईल ते. म्हणजे कसं आहे बघा का, म्हणजे मी जे हे बोलते ना तर त्याच्यामुळे माझ्या लक्षात येतं बघा आता. म्हणजे याच्यापैकी कोणत्या तरी एक संख्येचे 88 आणि 100पैकी 16 असं. म्हणजे मी असं बोलून बघते ना ह्याच्यापैकी हे म्हणजे 100पैकी 16 आणि काहीतरी एक्स अमाऊंट आहे म्हणजे पर्यायांपैकी, तर त्याच्यापैकी 88 म्हणजेच 100पैकी 16 असं. तर तिरका गुणाकार करूया. काही लोक डायरेक्ट असे करतात 100, पण मला ना त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. मला ही पद्धत एक चांगली वाटते की ज्याच्यामुळे कधी चुकत नाही. म्हणजे माझी गणितं ना कधी चुकलीच नाही. म्हणजे मी बऱ्याच स्पर्धा परीक्षा झाल्या माझ्या पास, पण या पद्धतीमुळे ना शेकडेवारीचं गणित माझं कधी चुकलं नाही. तर बघा आता 100 गुणिले 88 आणि हे 16 जे गुणिले आहेत ते भागिले करूया. ठीक आहे, आता 4चा पाडा जर येत असेल तर बघा 4ने याला भाग जातोय. तर 4 दूने 8, 4 दूने 8 म्हणजे 22 येतील, 4 चोक 16. ठीक आहे, तर 100ला आता बघा 4 दूने 8 आणि 10तून 8 गेले 2 राहिले म्हणजे 20 राहतील. मग 4 पंच 20. ठीक आहे, म्हणजे 25 चोक 100. ठीक आहे, म्हणजे 100ला जातोय भाग. मग तिथे आले 25 आणि इथे आले 22. ठीक आहे, तर बघा आता इथे गुणाकार करून दाखवते मी. 25 गुणिले 22 कसे करतात, तर 25 दुने 50 आणि इथे 25 दुने 50. ठीक आहे, तर यांची बेरीज करायची 0 5 5. ठीक आहे, तर 550 असं उत्तर आलं आहे बघा. ए आहे त्याचं उत्तर. तर अशा पद्धतीने आपण गणितं घेतलेली आहेत आणि शेकडेवारी हा टॉपिक रोज आपण घेत जाऊ जेणेकरून तुम्हाला समजेल. तुम्हाला काही शंका असल्यास कमेंट्समध्ये तुम्ही लिहू शकता, किंवा एखादा टॉपिक जर तुम्हाला हवा असेल तर तरीसुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये लिहा की हा टॉपिक आम्हाला हवा आहे. तर मी तुम्हाला तो नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवेल. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.